श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे अपरा एकादशी. या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. हिंदू धर्मात अपरा एकादशीला खूप महत्त्व आहे. अपरा एकादशीला अचला एकादशी देखील म्हटलं जातं. अपरा या शब्दाचा अर्थ अमर्याद किंवा अतिरिक्त असा होतो. अशी मान्यता आहे की जीवनात व्यक्तीने हे व्रत केल्याने त्याला पुण्य लाभते आणि त्याने केलेली पापे नष्ट होतात. या एकादशीचे महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते. असे मानले जाते की अपरा एकादशीला हे व्रत केल्याने ब्रह्महत्या, गोहत्या आणि व्याभिचार यांसारख्या गंभीर पापांपासूनही मुक्तता मिळते. तसेच या व्रताच्या वेळी व्यक्तीने वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, दान आणि पवित्र स्थळांना भेट दिल्याने त्याचा व्यक्तीला फायदा होतो. या व्रतामुळे धन आणि समृद्धी वाढते. या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांनाही शांती मिळते. पंचांगानुसार कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात शुक्रवारी 23 मे रोजी पहाटे 1:12 होईल आणि याची समाप्ती त्याच दिवशी म्हणजे 23 मेला रात्री 10 वाजता होईल. उदय तिथीनुसार एकादशीचे व्रत शुक्रवारी 23 मेलाच आपल्याला करायचे आहे. या दिवशी दान करणे याला देखील खूप महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी तहानलेल्यांना पाणी देणे किंवा पाण्याचे भांडे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. एकादशीला फळांचे दान केल्याने आरोग्य चांगले राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते. यावेळी तुम्ही तुमचे आवडते फळ देखील दान करू शकता. तसेच भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. पिवळ्या रंगाची फळे असतील, पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती त्यांना अत्यंत आवडतात. मग तुम्ही अगदी मंदिरामध्ये केळी देखील दान करू शकता. धार्मिक पुस्तकांचे दान केल्याने ज्ञानाचा प्रसार होऊन आध्यात्मिक प्रगती देखील होते. गुळाचे दान केल्याने जीवनात गोडवा येतो. तूप दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे देखील घरात समृद्धी येते. आता या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे हे नक्कीच दूर होतील. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवे असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. आता या दिवशी आपण आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे. तसेच आपण घरामध्ये थोडंसं पाणी देखील शिंपडायचं आहे. पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी, 2 थेंब गंगाजल टाकावा आणि असं पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलतो किंवा मांसाहार देखील करत असतो. आपण हे पाणी टाकल्यामुळे आपल्या घराची शुद्धी होते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला फळ हे पाहिजे तसे मिळत असते. तसेच या दिवशी उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये आपण गोमूत्र टाकावं. तसेच गुलाबजल, गंगाजल टाकायचं आहे. 2 कापराच्या वड्या कुस्करून टाकायच्या आहे आणि या ओल्या हळदीने आपण उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे. उंबरठ्याच्या मधोमध आपण स्वस्तिक देखील काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. त्यानंतर दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. आता या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे. अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू टाकायच्या आहे. अगदी काही लोकांचा या गोष्टींवरती विश्वास देखील नसतो, तर अशांच्या नकळत आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकाव्या. आता मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे, त्याचसोबत आपण एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तसेच ज्या वस्तू उपलब्ध होतील तर त्या वस्तू तुम्ही आवर्जून टाकण्याचा प्रयत्न करा. तर आपण या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद टाकल्याने गुरुग्रह हा मजबूत होतो असं सांगितलं जातं. त्यामुळे तुमच्या त्वचेवरही तेज येते. तसेच हळदीच्या पाण्याने स्नान केल्याने संपत्ती वाढते असे देखील मानले जाते. तसेच हळदीमुळे भगवान विष्णू, माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते. त्यामुळे हळद आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तसेच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. अगदी गंगाजल जर तुमच्याकडे नसेलच तर अशा वेळेस अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं. गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे मीठ. आता अगदी मीठ एकादशीच्याच दिवशी टाकलं पाहिजे असंही काही नाही, पण आठवड्यातून 2 दिवस अंघोळीच्या पाण्यात तुम्ही
तुम्ही आवर्जून मीठ टाका। मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते। मीठ नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते असं देखील म्हणतात। तसेच आपण जेव्हा पण आजारी असतो किंवा आपले हातपाय दुखत असतात किंवा अगदी आपण कुठेतरी लांबचा प्रवास करून येत असतो तेव्हा देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो आणि या गोष्टी आपल्याला आपल्या आजीने देखील सांगितलेल्या आहे। तसेच मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं। रोज या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल। मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम सारखे मिनरल्स असतात। हे त्वचेच्या छिद्रामध्ये जाऊन स्वच्छता करतात। याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो। तसेच मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून देखील बचाव होतो। त्यामुळे आपण मीठ या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचंच आहे। त्यानंतरची चौथी वस्तू आहे ती म्हणजे आवळ्याचा रस। आता आवळ्याचा रस जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल आणि जर तिथून तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही अगदी आवळ्याची पाने टाकू शकता किंवा हेही मिळालं नाही तर आपण तुळशीची वाळलेली काडी टाकायची आहे। तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, पण एकादशीच्या दिवशी तुळस ही तोडली जात नाही। त्यामुळे अगदी खाली पडलेली तुळशीची पानं असतील तर ती घेतली तरी पण चालेल किंवा अगोदरच्या दिवशी तुम्ही तुळशीची पाने ही तोडून ठेवू शकता। तसेच भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करण्यासाठी देखील आपल्याला तुळशीच्या पानांचा उपयोग होत असतो। त्यामुळे अगोदरच तुळशीची पाने ही तोडून ठेवावी। आता या सर्व वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यात टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करणे अत्यंत गरजेचे आहे। यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। तर तो मंत्र असा आहे की गंगेच्या यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु। अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाने या मंत्राचा जप करावा। अगदी मंत्र लहान मुलांना म्हणणे शक्य होणार नाही। अशा वेळी जेव्हा आई अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असते तेव्हा आईने या मंत्राचा जप हा आवर्जून करावा। तसेच अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता, फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे। तसेच ज्या पण व्यक्तींना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील, मनाजोगती नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय हा अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल किंवा अगदी तुम्ही नवीनच व्यवसायाला सुरुवात केली असेल तर अशा व्यक्तींनी अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज 2 थेंब मध टाकायचे आहे। मध टाकल्यामुळे आपल्या ज्या काही नोकरी व्यवसायामध्ये समस्या असतील तर त्या समस्या देखील दूर होण्यास मदत होत असते। त्यामुळे तुम्ही आवर्जून मध टाका आणि या मंत्राचा जप करून अंघोळ करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।